नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आम्ही चाललो कळसुलीक माझ्या मावशीकडे गणपतीच्या पाया पडाक. तर चला तर मग बघूया कसं प्रवास होता तो. चला तयारी होऊन बाहेर तर निघालो. दुर्वा आणि ईशा माझ्याबरोबर गाडीवरसून, आई रिक्षेन गाडीवरसून जाऊक आज बरा की बाहेर मस्तपैकी ऊन लागता, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघा, दादा आणि रिक्षा घेऊन पुढे चलतात, आम्ही त्यांच्या मागसून हळूहळू प्रवास कळसुळीचो. चला तर मग बघूया कसो प्रवास होता. आम्ही चाललो आहोत कळसुलीला. अशा प्रकारे पोचलो कळसुलीक श्री वाकडेवारी महादेवस्थान. रस्त्याच्या बाजूक ऐसर रिक्षा आणि गाडी लावून 5 मिनटा घराकडे जाऊक चालायचा लागता. बघा, हिरव्या मस्तपैकी रान आणि पायवाट मस्त वाटतं. पावसाच्या दिवसात अशा वाटेवरसून चलाक मस्त वाटतं. बघू शकता, बघा कसा हिरव्या मस्तपैकी रान आणि मस्त स्वच्छ पायवाट. आणि पुढे या पानदिसून चलाक तर अजून भारी वाटतं. खरंच मस्त. आणि अशा प्रकारे आम्ही घराजवळ पोचलो. कळसुली हे माझ्या मावशीचं घर. गणपतीची लायटिंग वगैरे मस्त केलं ना. हा माझा भाऊ गंगाराम सुद्रिक, याचं पण यूट्यूबला चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. वा, सुंदर गणपतीची मूर्ती, स्वतः बनवलेली मूर्ती. एक कलाकार राहतो वाडीतले सगळे गणपती तोच बनवता. 15 गणपती असतात त्याच्याजवळ. सुंदर मूर्ती. आणि अशा प्रकारे गणपतीचा दर्शन घेऊन झाल्यावर गाराणा घातल्या ना मस्तपैकी सगळ्यांसाठी. मालवणी गाराणा ऐका जरा तुम्ही पण, मस्त. चला सालावत प्रमाणे आपल्याला काय महादेवा महाराजा गणपती गजानन महाराजा समर्थ. होय महाराज. तर हसतात काय तूच महाराजा म्हणतो महादेवा महाराजा गणपती गजानन महाराजा समर्थ. मावशी, नांदूची बहीण, पेंढराची बहीण,
कसालची बहीण आणि आंबरटच्या बहिणीची पोरगी आणि आमच्या संतोष पाडवीची पोरगी ही तुझ्या दर्शनासाठी इलेली आहेत. तर महाराजा समर्था तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर अशीच असते. काहीतरी त्यांच्या मागे क्लेश पीडा असतात तर दूर कर. अभ्यासात लक्ष लागा दे आणि सगळ्यांका सुखी निरोगी आणि आनंदात ठेव देवा महाराजा समर्था. आणि अशीच तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर असते आणि त्यांना फुलात घालून झोप देवा महाराज. गणपती बाप्पा. आणि दर्शन घेऊन आम्ही आता पाऊस नाही तो सर घरात जाऊ निघालो. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.